ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी आहे। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकर यांच्याकडून महायुतीला हरताळच आहे। 8 दिवस झाले तरी भाजप आमदार हेमंत रासने यांच्या विरोधातील फ्लेक्स धंगेकर यांनी काढलेले नाहीत। कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या काळात नियमित पाणी देणार पाणी मीटर बसवून फसवणूक केली जाते असा आरोप धंगेकर यांनी रासने यांच्यावर केलेला होता। त्यामुळे महायुतीत आल्यानंतर हे फ्लेक्स हटवले जातील असं म्हटलं जात होतं, पण अद्यापही हे फ्लेक्स जैसे थे आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, धंगेकर महायुतीत आले पण पूर्वाश्रमीचे वाद कायम राहिलेत का? काय म्हणावं या सगळ्याला? नक्कीच अगदी तसंच चित्र पाहायला मिळते, कारण की आता 1 आठवडा झालेला आहे धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। महायुतीमध्ये आता भाजप शिवसेना हे एकत्र आहेत। असं असताना सुद्धा कसब्यातील भाजपचे आमदार असलेले हेमंत रासने यांच्या विरोधात जी फ्लेक्सबाजी त्यांनी कसबा मतदारसंघामध्ये केली होती ती अद्यापही कायम पाहायला मिळते आणि त्यामुळेच धंगेकर विरुद्ध भाजप असा जो सामना कसबा मतदारसंघामध्ये होता तो आताही पुढे असाच राहणार का, असा सुद्धा प्रश्न या फ्लेक्सच्या माध्यमातून उपस्थित होते। अजूनही धंगेकरांच्या वतीने हे फ्लेक्स आहे ते काढण्यात आलेले नाहीयेत। कसबा मतदारसंघामध्ये अनेक चौकांमध्ये हे बॅनर्स लावण्यात आलेले आहे, ज्यामध्ये हेमंत रासने यांनी निवडणुकीच्या काळामध्ये कसब्यातील जनतेला जे आश्वासन दिलेलं होतं ते पाळलं नाही। या उलट त्यांनी पाणी मीटर आहे ते कसबा मतदारसंघातील प्रत्येक घरामध्ये बसवायला सुरुवात केली आहे असा आरोप केलाय आणि त्यामुळे जनता माफ करणार नाही अशा आशयाचे हे बॅनर आहेत ते धंगेकरांनी लावलेले आहेत आणि हेमंत रासने यांना एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न आहे तो सुद्धा केलाय। आता महायुतीमध्ये एकत्र असतानाही महायुतीचा धर्म आहे तो रवींद्र धंगेकर यांच्याकडून पाळताना दिसत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी हा वाद आहे तो आणखीन वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते हे नेमका याबाबत काय भूमिका घेतात किंवा भाजपचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, पण धंगेकर विरुद्ध भाजपचा हा सामना आहे तो यापुढेही असाच रंगताना पाहायला मिळणार आहे। निश्चित। अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।